नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। मैं हूं नेहा राठी। आइए देखते हैं आज की बड़ी खबर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा सदस्य चंद्रशेखर बावनकुले और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के घर की सुरक्षा बढ़ा दी गई। इस बीच बच्चू कडू के नेतृत्व में शुरू हुआ महा एल्गार आंदोलन ने नागपुर को पूरी तरह से जकड़ लिया। जानकारी के अनुसार नागपुर से जबलपुर, रायपुर, भंडारा, हैदराबाद, मुंबई, कलकत्ता और चंद्रपुर जाने वाले प्रमुख मार्गों को आंदोलनकारियों ने बंद कर दिया। बच्चू कडू ने साफ चेतावनी दी है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती वे पीछे नहीं हटेंगे। उन्होंने यह भी कहा कि कल दोपहर 12 बजे से रेल सेवाएं रोक दी जाएंगी अगर सरकार ने तब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया। तुम्ही आज हा संदेश लिहिलाय कापसाला, काय तुमच्या मागण्या काय आहे? माझ्या मागण्या एकच आहे की मागच्या वर्षी जे विधानसभेचं इलेक्शन झालं तेव्हा कोण्याही शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली नव्हती। कर्जमाफीची मागणी फडणवीस साहेबांनीच केलेली आहे आणि त्यांनी तेव्हा हेही म्हटलं होतं की बा माझं सरकार आल्याबरोबर मी लगेच कर्जमाफी करेन म्हणून। मग आज त्यांना लाज वाटून आली का कर्जमाफी करायची? आज सध्या मनात त्यांनी आणखी हे म्हटलं होतं की जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा बा कर्जमाफी करू। आज त्यांचं देवानं सुद्धा ऐकलं आणि दुष्काळ पडलेला पूर्ण महाराष्ट्रात 30 जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, फक्त 7 जिल्हे राहिलेले आहेत। मग आज का ते करत नाहीत? महत्वाचं असं आहे की ते कर्जमाफी का करत नाही यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातून शेतकरी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पैशाने आलेले आहेत, हे याच्यातलं महत्वाचं आहे। आमच्या तालुक्यात अजून एकही रुपया आलेला नाही, अंजनगाव तालुक्यामध्ये एकही रुपया आलेला नाही आहे। माझं एक मोदी साहेबांना सुद्धा आव्हान आहे की शेतकऱ्याला तुम्ही 7,200 रुपयाचा भाव हमी भाव म्हणून कापसाला जाहीर करता आणि आमचाच कापूस जेव्हा कंपनीत जाते, जसं उदाहरणार्थ रामदेव बाबाची जी कंपनी आहे हे दिव्याच्या वाता आणि फुलवाता बनवतात, ह्या वाताच्या बनवल्या जातात, ह्या 1,50,000 रुपये किलो न विकल्या जातात। मग ह्या इतका मोठा फरक का? इतकं मोठं असून मग या बलाढ्य उद्योगपत्यांना कर्जमाफी केली जाते, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नियम अटी का लागू होतात? यांना कर्जमाफी बिना शर्त का दिल्या जाते? काय ना तुमचं नाव काय दादा? मी अरुण चव्हाण, पक्षमित्र म्हणून काम करतो मी। आता आपण देवेंद्रजीच्या घरी जाणार होतो, पण आता इथं रस्ता जाम आहे, जाऊ शकत नाही आणि देवाबरोबर सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही म्हणून सांगितलं। आपण खाली पोहोचले काही वापस येणार नाही आणि म्हणून देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे। आम्ही 8 महिन्यापासून बोलत आहोत, 8 महिन्यापासून किमान 15 वेळा निवेदन दिले। त्यांना शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5,000 घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा। मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले, माझ्या फेसबुकवर माझे निवेदन पाठवले, ऑर्डर काढून दिले, त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही। आज जब तक लड़ाई में सरकार जब तक निर्णय नहीं लेती तब तक लड़ाई ठहरने वाली नहीं है और तेजी से आगे बढ़ेगी। आम्ही नागपूर शहर जाम झालं, तुम्हाला फिकर आहे, ते जाम होणे आमचं आम्हाला वाटतं, पण आम्ही आयुष्य जाम झालो आमचं। दर दिवशी तर ते का दिसत नाही? 8 लोक रोज आत्महत्या करतायत। आम्हाला कोणत्या लोकांना त्रास द्यायचा नाही, ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे, ते सरकारचं काम आहे। काय झालं? जिथे थांबणार आम्ही सगळे जरा, जे जागा गेली तिथे जाणार नाही, इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य। पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल, वर्ष लागलं तरी वर्षभर इथं कशाची तयारी करील। मुंबई बुलाया गया था, क्यों नहीं गए?
मुंबई में आज ही बुलाया, राजू जी सेठी ने बताया आपको क्यों नहीं गए। आज पूरा आंदोलन वाले यहाँ है और वो वहां बुला रहे। अरे वो किस नीति से बुलाया? हमने 8 महीने से आंदोलन शुरू किया था, अन्नत्याग आंदोलन हुआ, बाद में हम पैदल चले। ये सब होने के बाद भी वो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है, इनको भटका दो कुछ कहीं ना कहीं। सरकार से क्या डिमांड करते हैं आप? सरकार हमने 7/12 कोरा की डिमांड की है, हमी भाव की है, दिव्यांग भाई की डिमांड है, मेनपाल के, मच्छी मार के, ग्राम पंचायत कर्मचारी है, परिचालक, हमारे संगठन परिचालक वाले है, सबकी डिमांड लेकर हमने उनको 22 मुद्दे निकाल के रखे हैं। और कई जगहों तो उनको खाली परिपत्रक निकालना है, पैसों की जरूरत नाही। तुम्ही हे आंदोलन मुंबईत करणार होतात, नागपुरात आहात, काय करणार आहे तुम्हाला? आता सगळेच आंदोलन मुंबईत का करायचे, नागपुरात आमचे देवा भोईत राहते, नितीन भोईत राहते, सगळा भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चालतंय। ते RSSचं ऑफिस इथं आहे आणि भाजपवाले करेल तर राष्ट्रीय शोक संघाने ते करेल। नागपुर जाम कर दिया है आपने, पूरा नागपुर जाम कर दिया। अभी तो टेलर है, पिक्चर बाकी है। ओके, धन्यवाद। आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून द्यायला आलो। भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना हमीभाव प्लस 20% भाव वाढवून देऊ हे आश्वासन दिली होती। त्या आश्वासनापैकी अजून 2 वर्ष झाली, कोणतेही आश्वासन पूर्ण केलेलं नाही। म्हणून एक तर शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा, अन्यथा कृती सोडा। आता शेतकरी जागृत झालेला आहे, हे सांगण्यासाठी त्यांना इथं आलो आहे। उत्तर नव्हे, याच सरकारने 2023 मध्ये जे देवेंद्र फडणवीस नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टरी मदत होती। ही मदत या सरकारनं आता यावर्षी 8,500 रुपये केलेली आहे। या सरकारचा निषेध म्हणून आणि सरकारनं परत शेतकऱ्यांना जागृत झालेला आहे। आता जर शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या देशात, या राज्यात शेतकऱ्याचा असंतोष उभा आहे आणि याला एक दोषी एकीकडे सरकारमध्ये तरीही आंदोलन करतात। आज बच्चू आंदोलन हे सरकार बोल वेगळे आहे, हे फक्त बोलते, बोलण्यापैकी काहीच करत नाही। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून म्हटलं केला नाही, शेतकऱ्यांना 20% भाव देऊ असं म्हटलं ते केलं नाही, युवकांना 2 कोटी नोकऱ्या देणार होते हे आश्वासन पाहिलं नाही, प्रत्येकाच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वीचं असं 15 लाख रुपये देणार होते हे दिलं नाही। म्हणजे दिलेलं कोणतेही आश्वासन पूर्ण न करणारं सरकार आहे हे सरकार। फडणवीस सरकार नव्हे, ते फसवणूक सरकार आहे। मी यवतमाळ जिल्हा वणी तहसील बोर्डा या गावातून आलो आहे, अमोल वाबिटकर। हे सोयाबीन काल आम्ही वणीले मार्केटमध्ये नेलं असता आमचं 700 रुपये पर क्विंटल सोयाबीन घेतलं आहे। त्याच्यातलं आम्ही काही सोयाबीन वापस आणलाय। शासनानं अजूनही आहे ना नाफेडची खरेदी चालू केली नाही, करतो म्हणून कितीतरी दिवस टाळाटाळी करत आहे। आज रोजी आमचा एकच सरकारला विनंती आहे की नाफेडची खरेदी चालू करा। कापसाला 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव, नाही तर मग एकच पर्याय आम्हापाशी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तर मग शेवटचा पर्याय कर्जमाफी। कर्जमाफी जर नसन देत सरकार तर आम्ही कोणत्याही मंत्र्याला किंवा आमदाराला आमच्या वणी मतदारसंघामध्ये किंवा यवतमाळ मध्ये फिरकू देणार नाही, एवढीच आमची मागणी आहे। आज रोजी एवढ्या मोठ्या संख्येने कास्तकार जेव्हा उभा होत आहे बच्चू भाऊच्या मागे, तेव्हा काहीतरी तडमड आहे। आमची कास्तकाराची मागणी आहे, खूप लोक कास्तकार पेटला, ज्या प्रकारे मराठा आंदोलनामध्ये मराठा पेटले होते त्याचप्रमाणे आज रोजी शेतकरी पेटला आहे। तेव्हा ते एका हातावर एवढे लोक जमा होत आहे, एवढे तरी सरकारनं दक्षता घ्यावी हीच माझी सरकारला विनंती आहे। लवकरात लवकर 7/12 कोरा 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 हे आमची मागणी आहे। ज्या प्रकारे आम्ही सर 15 जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आज रोजी आम्ही 15 दिवसाच्या मुक्कामानं आलो। जर मुक्कामाची जर गाडी वाढली तर आमचे काही कार्यकर्ते सामान घेऊन येऊन राहिले आहे। 15 दिवसापर्यंतचा आमच्या मुक्काम आहे इथं। जोपर्यंत 7/12 कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही। जय जय